नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया प्रत्येक जिल्हानिहाय सुरू असून पाहू शकता प्रत्येक जिल्ह्याच्या ज्या शाळा आहेत, विविध जिल्ह्यांसाठीच्या यांची जी जाहिराती आहेत, ह्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. तर यानुसार पाहूयात आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये जे 5 नवीन जाहिराती आज जाहीर झालेल्या आहेत. या नवीन जाहिरातींमध्ये काय-काय शैक्षणिक पात्रता आहे, किती पदे आहेत, त्याचबरोबर कोणत्या दिवशी अर्ज करायचा आहे, अर्ज प्रक्रिया कशी आहे. तर यामध्ये पहिलीच जाहिरात तुम्ही पाहत आहात. इथे पाहू शकता पहिली जाहिरात आहे. यामध्ये शिक्षकांची आवश्यकता आहे. पाहू शकता ज्या शाळेचं नाव देण्यात आलेलं आहे. शिक्षक पाहिजे. जांबूमणी मूची समाजसेवा मंडळ लष्कर संचलित जांबूमणी प्रशाला सोलापूरसाठीची आहे. तर यामध्ये पाहू शकता 100% अनुदानित शाळेतील खालील रिक्त जागा भरायच्या आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी स्वहस्ताक्षरातील अर्जासह शैक्षणिक पात्रतेचे मूळ प्रमाणपत्र व छायांकित प्रतीसह खालील पत्त्यावर स्वखर्चाने दिनांक 30 जानेवारी 2025 11 ते 5 या वेळेत अर्ज देणे आवश्यक आहे. पदाचं नाव पाहू शकता सहशिक्षक. यासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी-ए, बी-एड, बी-पी-एड आवश्यक आहे. विषय आहे मराठी, माध्यम मराठी. वेतन श्रेणी असेल शिक्षण सेवकसाठीची. पदसंख्या 1 आहे. स्थळ पाहू शकता ॲड्रेससुद्धा देण्यात आलेला आहे. यानंतर आता दुसरी जी जाहिरात आहे पाहू शकता ही आहे नांदेड जिल्ह्यामधली आहे. शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ बिजेवाडी, कंधार, जिल्हा नांदेड संचलित शिवशक्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कांकाडी नांदेड येथे अल्पसंख्याक संस्थेअंतर्गत ही पदे भरायची आहेत. पहिलं पद पाहू शकता सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता आहे एम-एस-सी, बी-एड. विषय आहेत गणित, भौतिकशास्त्रासाठी. अनुदानाचा प्रकार आहे औषधा अनुदानितसाठी. एकूण 2 जागा आहेत. यानंतर दुसरं पद आहे सहशिक्षक. या पदासाठी पाहू शकता बी-ए, बी-एस-सी, बी-एड आवश्यक आहे. विषय आहे इंग्रजी, मराठी, गणित, विज्ञान. विनाअनुदानित आहेत. एकूण 1 जागा. तिसरं पद पाहू शकता कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक. या पदासाठी शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण. मराठी, इंग्रजी 30 शब्द किंवा 40 शब्द प्रति मिनिट. टायपिंग जे आहे टंकलेखन स्पीड आवश्यक आहे. त्याचबरोबर संगणकीय ज्ञान या संदर्भातलं हे वरिष्ठ लिपिक हे पद असणार आहे. अनुदानित असून एकूण 2 जागा यासाठी आहेत. चौथं पद पाहू शकता प्रयोगशाळा सहाय्यक. या पदासाठी 10वी-12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 1 जागा अनुदानित, दुसरी अंशतः अनुदानितसाठी आहे. अशा एकूण 2 जागा. इच्छुक व पात्र उमेदवारांना 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत अर्ज आणि मूळ कागदपत्र साक्षांकित प्रतीसह मुलाखतीस स्वखर्चाने हजर राहायचं आहे. ही झाली दुसरी जाहिरात. तिसरी जाहिरात पाहूयात. ही सुद्धा शिक्षण सेवकसाठीची आहे. पाहू शकता मदन गोपाल शिक्षण संस्था अर्जुनी यांच्या अंतर्गत ही सरस्वती विद्यालय जे आहे गोंदिया यासाठीची ही जाहिरात आहे. यानुसार पाहू शकता शिक्षण सेवक पूर्णवेळ शिक्षण सेवक वर्ग 1ली ते 10वी साठीचे आहे. अध्यापनाचा विषय आहे गणित. पात्रता आवश्यक आहे बी-एससी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पी-एड आवश्यक आहे. पदसंख्या पाहू शकता 1 आहे पदोन्नतीमुळे आणि वयोमर्यादा आहे 18 वर्षापर्यंत. मानधन आहे 18,000. यामध्ये पाहू शकता संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील. वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण विभाग गोंदिया यांच्या मान्यतेची अट राहील. उमेदवारास संबंधित विषयामधील 50% गुण असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर याकरता इच्छुक व पात्र उमेदवारांनी शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रांसह सरस्वती विद्यालय अर्जुनी मूर गोंदिया येथे 30 जानेवारी 2025 गुरुवार सकाळी 11 वाजता तुम्हाला हजर राहायचं आहे. ही झाली तिसरी जाहिरात आहे. पहिली आपण पाहिली पाहू शकता इथे. पहिली जाहिरात पाहिली आपण सोलापूरसाठीची आहे. दुसरी जाहिरात ही नांदेड जिल्ह्यासाठीची. तिसरी जाहिरात पाहिली गोंदिया जिल्ह्यासाठीची. जाहिरात क्रमांक तो 4था आहे पाहू शकता यामध्ये. 4थी जी जाहिरात आहे, ही पाहू शकता यामध्ये देण्यात आलेली आहे. गोंदिया जिल्ह्यासाठीचीच आहे. लंजे शिक्षण संस्था फुटाळा यांच्या अंतर्गत गोंदियाद्वारा संचलित ही जी कला, विज्ञान व कनिष्ठ महाविद्यालय आहे, आश्रमशाळा अर्जुनी सडक अर्जुनीसाठीचं. येथे महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई यांच्या पत्रानुसार पाहू शकता 16 जानेवारी 2025 नुसार हे विषयाची उच्च माध्यमिक शिक्षण सेवक
ही पदे सरळ सेवेने भरायची आहेत. पदाचं नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. 2 पदे आहेत. शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे एम-एस-सी रसायनशास्त्र, केमिस्ट्री, बी-एड द्वितीय श्रेणी 1 पद. एम-एस-सी भौतिकशास्त्र, फिजिक्स, बी-एड द्वितीय श्रेणी 1 पद आहे. वेतन आणि भत्ते पाहू शकता. शासन नियमानुसार शिक्षण सेवक कालावधीस पदास नियमानुसार अनुज्ञेय असलेले मानधन देय राहील. त्यापुढे पाहू शकता यामध्ये देय राहील. त्यापुढे शासन नियमानुसार वेतन व भत्ते लागू राहतील. प्रवर्ग पाहू शकता. अनुसूचित जाती, भटक्या जमाती ब, त्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक अशा एकूण वरीलपैकी 2 आवश्यक आहे. तर इच्छुक उमेदवारांनी वरील पदांकरता आवश्यक त्या शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. पत्त्यात ॲड्रेस देण्यात आलेला आहे. या ॲड्रेसवर तुम्ही जो अर्ज आहे तो पाठवू शकता. 6 फेब्रुवारी 2025 ही शेवटची तारीख आहे. ही झाली पाहू शकता गोंदिया जिल्ह्यासाठीची जाहिरात. आता जाहिरात क्रमांक 5 जी आहे शिक्षक भरती अंतर्गत पाहू शकता विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय जे आहे यांच्या अंतर्गत पुण्यासाठीची आहे. वानवडी पुणे येथे ही भरती प्रक्रिया आहे. माध्यमिक विभागासाठी टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. इयत्ता 8वीच्या वर्गासाठीचं पहिलं पद आहे. यामध्ये पाहू शकता शैक्षणिक पात्रता बी-ए, एम-बी-एड, मराठी, इतिहास, भूगोल, बी-एस-सी, एम-एस-सी, बी-एड, गणित, विज्ञान आवश्यक आहे. 1 जागा व्ही-जे-एसाठीची आहे. 1 जागा एन-टी-बीसाठीची आहे. दुसरी जी पदे आहे पाहू शकता माध्यमिक विभागासाठीचं आहे. टेट परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. एम-बी-ए, एम-कॉम, बी-एड आहे. इंग्रजी, अर्थशास्त्र या दोन्ही विषयात एम-ए सेकंड क्लास उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. 1 जागा खुल्या प्रवर्गासाठीची आहे. तिसरं पद जे आहे लेखनिक पदासाठीचं आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर आवश्यक आहे. मराठी, इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक आहे. संगणकाचे अकाउंटिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 1 जागा यासाठीची आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत वरील पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत. पाहू शकता. तर अशा पद्धतीने ही जाहिरात कधी प्रसिद्ध झालेली आहे 22 जानेवारी म्हणजे 10 दिवसांच्या म्हणजे 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत. तर अशा पद्धतीने पाहू शकता विविध जिल्ह्यांनी आहे या शिक्षक भरती प्रक्रिया सध्या जोरात सुरू असून या पद्धतीने जाहिराती ज्या आहेत प्रत्येक शैक्षणिक संस्थांनी आहे जाहिराती जाहीर केल्या जात आहेत. इथे सरळ प्रक्रिया आहे. तुम्ही डायरेक्टली जाऊन सरळ मुलाखत प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया असून तुम्ही त्या पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. विविध पद्धतीच्या शाळा आहेत. अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित अशा पद्धतीच्या ज्या शाळा आहेत यासाठी अर्ज करू शकता. या सगळ्या जाहिरातींची जी लिंक आहे पी-डी-एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. चेक केली जाऊ शकते आणि अशा पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो. अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.